म्हणून प्रत्येक जीवात्म्याला असे साक्षी देऊन 6 वाजता प्रवासाला सुरुवात केल्या जाते. म्हणून सारजाबाई यांचा प्रवास आज 6 वाजता चालू झालेला आहे. तसा 17व्या दिवशी प्रवासाला सुरुवात केल्या जाते, पण वर्ष श्राद्धाच्या दिवशीचा प्रवास हा 6 वाजता चालू केला जातो. 12:30 वाजेपर्यंत 880 किलोमीटरचा प्रवास हा पूर्ण केला जातो. 12:25 धर्मनगराजवळ आणल्या जातं. धर्मनगराला 1000 दरवाजे आहेत. किती दरवाजे आहेत? 1000 आहे. आणि कोणत्या जीवात्म्यानं किती पाप आणि पुण्य केलं हे बघून या ठिकाणी त्या दरवाजानं आत घेतल्या जातं. 12:30 वाजता 1 अंश इथे आणल्या जातो. म्हणून आज मातोश्रीचा प्रवास आहे 880 किलोमीटरचा आहे. 70 योजनचा प्रवास आहे आज 12:30 वाजेपर्यंत. म्हणून असं गोड वर्णन विठ्ठल 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 अजून 1 मिनिट बोलून जातो. वर्ष श्राद्ध कोणाचं करावा शास्त्रामध्ये गोड वर्णन आहे. पहिला मुद्दा आहे, ज्या मनुष्यानं देह ठेवल्याबरोबर या ठिकाणी उत्तर दिशेला शरीर केलेला असेल. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा पूर्व आणि उत्तरभिमुख सरळ रचलेला असेल. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा या ठिकाणी पहिलं तर्पण केलेलं असेल. चौथा मुद्दा पहिला पिंड भाताचा पाडलेला असेल. 5वा मुद्दा आहे या ठिकाणी मौती करता 11 मीटर कापड आणलेला असेल. 6वा मुद्दा आहे 3.5 घंटे झाल्यानंतर बाहेर स्नाना करता काढला असेल. 7वा मुद्दा आहे तिरडी बांधत असताना उजव्या पायाच्या अंगठ्यापासून उजव्या कानापर्यंत सरळ बांधलेली असेल. 8वा मुद्दा आहे तिरडी बांधणारा मनुष्य हा 3ऱ्या पिढीतल्या 7व्या पिढीतल्या यांच्यात पिढीतला माणूस 5 वर्षांना वयस्कर असावा. आणि 8वा मुद्दा आहे का त्या आश्मानाची पूजा 10 दिवस करावा. 9वा मुद्दा आहे 11व्या दिवशी अग्निकुंड धरणाऱ्या माणसानं सुतक फिरवावं. 12 आणि त्या ठिकाणी 10वा मुद्दा आहे 12व्या दिवशी उदक कुंभदान क्रिया करावा. 13वा मुद्दा आहे 17 दिवसाच्या आत आसमान ज्यांना गंगेत टाकेल असेल अशा माणसाचं वर्ष श्राद्ध करावा. असा एकूण 18 मुद्द्याचा विषय गरुड पुराणात आहे. कधीतरी आलो तो तुम्हाला मांडेल, आज मांडणार नाही कारण मला बराच विषय पुढे मांडायचा आहे. विषय विठ्ठल 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 शास्त्रामध्ये या ठिकाणी गोड गोड वर्णन आहे. बरंच आपल्याला बोलता येईल. म्हणून गरुड पुराण सांगतं मरणाऱ्या माणसानं 24 तास उपवास करून घ्यावा, नामस्मरण करून घ्यावा. आणि अशा मनुष्यानं शरीर उत्तर दिशेला जर सोडलं तर त्याला उत्तर यानामध्ये मरण्याचं या ठिकाणी फलश्रुती प्राप्त होईल. पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा गायीच्या गोठ्यात मरण आलं त्याला उत्तम प्रकारची गती प्राप्त केल्या जाईल. उत्तमची
लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्व सोयी साये, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओजे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. इंद्रायणी तिरिधन्य देवग्राम, इंद्रायणी तिरिधन्य देवग्राम, तेथे जन्म घेती सभी तुकाराम. अभंगाच्या चिंतने मोक्षमूर्ती, नमस्कार माझा सच्चिदानंद तुकाराम. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे माया, दंडवत तुझे माया, दंडवत तुझे माया, दंडवत तुझे, दंडवत तुझे, दंडवत तुझे. पंढरीच्या राया, दंडवत तुझे पाया. तुका म्हणे नमो हरीच्या दासा, तेने सर्व इच्छा पुरतसे. वर्णानाम अर्थसंगानाम रसानाम छंदसामपि, मंगलानाच कर्तारो वंदे वाणी विनायको. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमन. दूसरे चरण संताचिया, दूसरे चरण संताचिया, दूसरे चरण संताचिया. कृपादाने कसे कावी, कृपादाने कसे कावी, कृपादाने कसे कावी, बाबाजी सद्गुरु नाथ तुका, बाबाजी सद्गुरु नाथ तुका, बाबाजी सद्गुरु नाथ. पांडुरंगा करू प्रथम नमन, दूसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कसे कावी करू, बाबाजी सद्गुरु नाथ तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दूसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कसे कावी करू, बाबाजी सद्गुरु नाथ तुका. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. वर्णानाम अर्थसंगानाम रसानाम छंदसामपि, मंगलानाच कर्तारो वंदे वाणी विनायको. भवानी शंकरो वंदे, श्रद्धा विश्वास रूपिणो. यं भ्यामिनानि पश्यन्ते सिद्धस्त्वन्तस्त्वमेश्वरं, वन्दे बोधमयं नित्यं गुरुर्शङ्करो रूपिणो. यमाश्रितो इव कृपी चन्द्र सर्वत्र वन्दते. सीता ग्राम पुण्यारण्य विहारिणो, उद्भस्थिती संवारकारिणी, क्लेशारिणी सर्वशियस्कारिणी शिता.
न तो रामवल्लभा यन्माया विश्वमखिलं ब्रह्मादि देवासुरा नाना पुराण निगमदितं कोञ्चदन् तोपि स्वान्त सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंध मतिल मातनोती आधो तपो वनादिगमनं हत्वा मृगकाञ्चनं वैदिहरणं जटायुधं सुग्रीवसंभाषणं वालीनिग्रहं समुद्रतरणं लङ्कापुरीदहनं पश्चात् रावण कुम्भकर्णं नमामि भक्तवत्सलं कृपालुशीलकोमलं भजामि ते पदाबुजम् अकामिना सदामलं निशङ्गच्चापसायकं धरोत्रीलोकनायकं दिनेशवश्यमण्डनं महेशच्चापवन्दनं मुनीन्द्रसन्तरञ्जनं मनोजवैदिकम् अजादिदेवस्य निषेधबोध विग्रह राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम हरे राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम हे राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम हे राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता 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 लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याचे जाते करीला भाविन प्रीती कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग वारकऱ्यांच्या हृदयाची स्पंदने वास्तवी ज्ञानाने स्फुरण पावतात. मानवी मनाने संस्कृती यातील जडणघडण गेली 450 वर्ष ज्या अभंगवाणीने महाराष्ट्रभर जिवंत ठेवली. विवेक आणि वैराग्याची अंतकरणामध्ये लागण होऊन भक्तीचा रसायन ज्यांनी साधकाच्या उंजळीमध्ये वेदांताच्या गुह्यार्थ मराठीत आणून ओतल्या गेलं. साहित्य सोनियाच्या खाणीतून शब्द रत्नाची निर्मिती करताना महाराष्ट्र सारस स्वतःच्या मंडलावर तत्वज्ञानाचा कलशारोहण होताना विवेक आणि वैराग्याच्या मदतीने भक्तीच्या अधिष्ठानावर मोक्षाचं गाव साधकाला अनुभवाला देताना देहासकट वैकुंठ गमन करून जीवनाचा परमोच्च बिंदू यावत चंद्र दिवा करो असा अलौकिक चमत्कार विश्वाच्या कोणत्याही गिनीज बुकमध्ये नोंदला नसून तो चमत्कार महात्म्यांनी ही लोकांमध्ये संसार आणि परमार्थ याची फारकत न हो देता संसार कधी परमार्थाला अडसर बनू देणार आणि परमार्थ कधी संसाराचं साधन होऊ दिलं नाही. त्या जगतवंदनी जगद्गुरु श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी विश्ववंदनी जगद्गुरु तुकोबाराय यांचा अत्यंत महत्त्वाचा संतत्व आणि मातृत्व
या दोन्हीतील थोडासा फरक स्पष्ट करणारा अभंग आज तुम्हा सर्व मायबाप सज्जना पुढे निवडलेला आहे. विठ्ठल विठाला 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 विठ्ठल कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी संसार हेतू मन धरता भगवत सेवा मनात ठेवून सर्वांना संस्कार क्षम करीत इथपर्यंत आणलं. ज्यांच्या पुण्यामुळे आपण एक वारकरी संप्रदायाचे सेवक घडू शकलो अशा मातोश्री कैलासवासी सारजाबाई मुरलीधर बोरकर यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध निमित्त आपण सर्वजण जमलेलो आहोत. सर्व त्यांचा परिवार शिवाजी भाऊ मुरलीधर बोरकर या ठिकाणी, पोपट भाऊ मुरलीधर बोरकर, नानाजी भाऊ मुरलीधर बोरकर, सौ अलकाबाई चिंतामण केसकर, एक सुकन्या आणि समस्त या ठिकाणी बोरकर परिवार. विठ्ठल विठाला 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 भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये प्रथम पुण्यस्मरणानिमित्त घडून आणलेला सर्व कार्यक्रम परिसरातील सर्व वारकरी मंडळी, भजनी मंडळ आणि गावकरी सर्वांच्या उपस्थितीमध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे. सुंदर अशी या ठिकाणी माईक सिस्टीम आहे. रामदास भाऊ सोनाने वडाळीकर आणि सुंदर लाईव्ह कार्यक्रम दाखवण्याचं कार्य आपल्याच भागातील असलेलं वैभव वारकरी ऋषिकेश भाऊ कोंडार म्हणून अनेक दिग्गज कलाकारांचे, दिग्गज महाराष्ट्रातील वक्त्यांचे ऑल महाराष्ट्रामध्ये लाईव्ह कार्यक्रम दाखवण्याचं काम ऋषिकेश भाऊ कोंडारकर यांनी केलेलं आहे. आज ते उपस्थित आहेत. म्हणून सुंदर असं या ठिकाणी जे वादनाचं काम आहे नांदगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी हरिभक्त पारायण पुंडलिक महाराज पोखरीकर बाबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी गायन कोकिळा म्हणून ज्यांचं नाव या ठिकाणी नांदगाव तालुक्यामध्ये कुणाल महाराज, पवन महाराज आणि सर्व दहेगावकर, सर्व समस्त या ठिकाणी भजनी मंडळ सुंदर असे या ठिकाणी विनेकरी बाबां सर्वांच्या उपस्थित कार्यक्रमाला सुरुवात. विठ्ठल विठाला 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 अभंगातून व्यक्त होणारा विचार असा आहे. जगद्गुरु तुकोबाराय ह्या अभंगाच्या कडव्याला सुरुवात करीत असताना दोन पात्र दोन पारड्यामध्ये ठेवलेले. एका पारड्यामध्ये संतत्व आहे आणि एका पारड्यामध्ये मातृत्व आहे. या जगाच्या पाठीवर संतत्वा इतकं श्रेष्ठ पारड जगाच्या पाठीवर कोणतंच नाही. पण संतत्वाच्या जवळजवळ लादलेलं पारड मातृत्वासारखं श्रेष्ठही ह्या जगात नाही. म्हणून तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये दोन पारडे एका तरुजात ठेवतात आणि त्याचं स्पष्टीकरण करीत असताना पहिल्या अभंगामध्ये मातृत्वाला सुरुवात करीत असताना मातृत्वाच्या रक्ताला, मातृत्वाच्या नात्याला, मातृत्वाच्या प्रेमाला सुरुवात करीत असताना जीवनामधील लादलेलं प्रत्येकाला मातृत्व किती श्रेष्ठ असतं, त्याची कर्तबगारी किती श्रेष्ठ असते, त्याचा वाहणारा प्रेमाचा झरा किती श्रेष्ठ असतो आणि स्वार्थाविन प्रेम करणारं पात्र मातृत्वात किती श्रेष्ठ असतं. आणि पोटाच्या पलीकडे खळगा रिकामा ठेवून मुलाबाळा करता वावरण्याकरता 24 तास जीवनामध्ये या ठिकाणी झगडण्याकरता मातृत्व किती श्रेष्ठ असतं याचं स्पष्टीकरण करत असताना या अभंगाच्या सुरुवातीला तुकोबाराय बोलतात, लेकुराचे हित आणि वाहे माऊलीचे चित्त किंवा जाणे माऊलीचे चित्त. जगाच्या पाठीवर
मातृत्व प्राप्त झाल्यापासून फक्त एकाच हिताचं चिंतन करते आणि ती रात्रंदिवस करते. त्या हिताचं चिंतन करणाऱ्या व्यक्तीचं नावे मातृत्व आहे. म्हणून तुकोबाराय बोलतात लेकुराचे हित आहे. आणि राहे शब्द म्हटला नाही, मग वाहे शब्द आहे. वाहे शब्द व्याकरण दृष्टीनं संत वाङ्मयामध्ये वाहे शब्द इथे लावल्या जातो का तो वाहणारा शब्द अखंडपणे असतो, तो खंडणारा नसतो. एखाद्या जरा जसा लागला का तो अखंडपणे या ठिकाणी वाहत असतो. तसं मातृत्व प्राप्त झाल्यापासून तर मावळेपर्यंत एक मुलाकरता वाहणारा झरा म्हणजे मातृत्व आहे. म्हणून तुकोबाराय बोलतात लेकुराचे हित आणि वाहे माऊलीचे चित्त आहे. राये शब्द म्हटला असता तर एकदाच राहिलं असतं बाळावरती प्रेम किंवा हित. पण तुकोबारायांचे जे शब्द आहे ते त्रिकाल बाधित आहे. या जगाच्या पलीकडे त्याच्यावरती कोणी आक्षेप आणि बाधा घेऊ शकत नाही. असं जीवन रूपी चैतन्य रूपी एक अखंडपणे नात्या एका शब्दामध्ये माझ्या भगवान परमात्म्याच्या अंशानं जे निर्माण झालेली ग्रंथ सामुग्री आहे हे शब्दच असं आहे. म्हणून तुकोबाराय बोलतात लेकुराचे हित आणि वाहे माऊलीचे चित्त आहे. ऐसी कळवळ्याची जाती आणि करी लाभाविन प्रीती आहे. जगाच्या पाठीवर एक पात्र असं आहे, माझ्या म्हातारपणापासून तर तारुण्यापणापर्यंत जन्मलेल्या हिताच्या बाळाचा विचार करीत असताना हे बाळ माझं हित करील का अहित करील याचा कोणताही स्वार्थ न ठेवता अखंडपणे लेकरा करता बाळा करता झगडणार ह्या जगाच्या पाठीवर एकच पात्र आहे. त्या पात्राचं नाव मातृत्व आहे. म्हणून तुकोबाराय बोलतात ऐसी कळवळ्याची जाती आणि करी लाभाविन प्रीती आहे. जगाच्या पाठीवर पण पुन्हा तुकोबाराय विचार करतात ऐशी कळवळ्याची जातीन करी लाभाविन प्रीती आहे. पण पुढे या ठिकाणी बोलतात पोटी भार वाहे त्याचे सर्व सोयी साय. स्वतःच्या पोटाचा खडगा रिकाम ठेवून रात्रंदिवस दरवाजाच्या काठावरती झगडणारं पात्र जर जगाच्या पाठीवर जर कोण असेल तर ती मातृत्व आहे. इथपर्यंत ठीक आहे, 3 चरणापर्यंत ठीक आहे. पण तुकोबाराय 2 पारडाचा विचार करीत असताना एका पारडामध्ये एक दोष आढळला. तो दोष असा आहे, मातृत्व जरी श्रेष्ठ असलं पण आपल्याच हिताच्या मुलाचं चिंतन करते, दुसऱ्याचं नाही. मुलगा जर उन्हात खेळत असलं तर त्याला म्हणते कार्ट्या अरे उन्हात खेळू नको सावलीत मर. ते मुलगा म्हणतं गोट्या कसा खेळतो, अरे त्याला मरू दे तू ये. हा दोष मातृत्वाच्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे तुकोबाराय शेवटच्या चरणात बोलतात तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओजे. ऐसी कळवळ्याची जाती आणि करी लाभाविन प्रीती. विठ्ठल 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 म्हणून अभंगाचा सरळ अर्थ तुमच्या पुढे थोडासा माझ्या अल्पबुद्धीनं मांडलेला आहे. तसं आज वर्षश्राद्ध पुण्यस्मरण कोणीतरी तुम्ही बॅनरवरती मी पाहिलं वाचलेलं आहे. पण शास्त्रामध्ये आजच्या तिथीला आत्मशांती म्हटलेलं आहे. गरुड पुराणामध्ये तिची व्याख्या अशी आहे, ज्या जीवात्म्यानं देह ठेवल्यापासून 1 वर्षाचा कालावधी ओलांडल्यानंतर 1 वर्षापूर्वी ठेवलेल्या जीवात्म्यावर 1 वर्षानंतर जे संस्कार केल्या जातात त्याला आत्मशांती असं म्हणतात. ही गरुड पुराणातली व्याख्या आहे. म्हणून आरुदिक नावाचं कर्म आज आहे. जे दसपिन साजर केलं ते आतुरकालिक कर्म आहे.
दुसरी गोष्ट सांगून जातो, मातोश्रीचा प्रवास आज 12:30 वाजता 3888 योजन 38,016 किलोमीटरचा पूर्ण होणार आहे. आज 6 वाजता ते चित्रगुप्ता नावाच्या नगरीमधून निघालेले आहेत. 5:30 वाजता काल चित्रगुप्ता नावाच्या नगरीमध्ये हजर केलेले आहेत. गरुड पुराण सांगतं प्रत्येक जीवात्म्याला 5 साक्षीदार दिल्या जातात. 5 साक्षीदार दिल्या जातात. पहिला साक्षीदार आहे धरणी माता आहे. जीव अवतीर्ण झाल्यापासून ह्या धरणीवरती किती पाप आणि पुण्य करतो याचा साक्षीदार कोण असेल तर धरणी माता आहे. दुसरा साक्षीदार या ठिकाणी सूर्य नारायण परमात्मा आहे. तिसरा साक्षीदार या ठिकाणी चंद्र भगवान परमात्मा आहे. आणि चौथा साक्षीदार या ठिकाणी गोड असं वर्णन आलेलं आहे. चौथा साक्षीदार शास्त्रामध्ये असं आलेला आहे गणेश भगवान परमात्मा आहे. म्हणून प्रत्येक जीवात्म्याला असे साक्षी देऊन 6 वाजता प्रवासाला सुरुवात केल्या जाते. म्हणून सारजाबाई यांचा प्रवास आज 6 वाजता चालू झालेला आहे. तसा 17व्या दिवशी प्रवासाला सुरुवात केल्या जाते, पण वर्ष श्राद्धाच्या दिवशीचा प्रवास हा 6 वाजता चालू केला जातो. 12:30 वाजेपर्यंत 880 किलोमीटरचा प्रवास हा पूर्ण केला जातो. 12:25 धर्मनगराजवळ आणल्या जातं. धर्मनगराला 1000 दरवाजे आहेत. किती दरवाजे आहेत? 1000 आहे. आणि कोणत्या जीवात्म्यानं किती पाप आणि पुण्य केलं हे बघून या ठिकाणी त्या दरवाजानं आत घेतल्या जातं. 12:30 वाजता 1 अंश इथे आणल्या जातो. म्हणून आज मातोश्रीचा प्रवास आहे 880 किलोमीटरचा आहे. 70 योजनचा प्रवास आहे आज 12:30 वाजेपर्यंत. म्हणून असं गोड वर्णन विठ्ठल 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 अजून 1 मिनिट बोलून जातो. वर्ष श्राद्ध कोणाचं करावा शास्त्रामध्ये गोड वर्णन आहे. पहिला मुद्दा आहे, ज्या मनुष्यानं देह ठेवल्याबरोबर या ठिकाणी उत्तर दिशेला शरीर केलेलं असेल पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा पूर्व आणि उत्तरभिमुख सरळ रचलेला असेल दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा या ठिकाणी पहिलं तर्पण केलेलं असेल. चौथा मुद्दा पहिला पिंड भाताचा पाडलेला असेल. 5वा मुद्दा आहे या ठिकाणी मौती करता 11 मीटर कापड आणलेला असेल. 6वा मुद्दा आहे 3.5 घंटे झाल्यानंतर बाहेर स्नाना करता काढला असेल. 7वा मुद्दा आहे तिरडी बांधत असताना उजव्या पायाच्या अंगठ्यापासून उजव्या कानापर्यंत सरळ बांधलेली असेल. 8वा मुद्दा आहे तिरडी बांधणारा मनुष्य हा 3ऱ्या पिढीतल्या 7व्या पिढीतल्या यांच्यात पिढीतला माणूस 5 वर्षांना वयस्कर असावा. आणि 8वा मुद्दा आहे का त्या आश्मानाची पूजा 10 दिवस करावा. 9वा मुद्दा आहे 11व्या दिवशी अग्निकुंड धरणाऱ्या माणसानं सुतक फिरवावं. 12 आणि त्या ठिकाणी 10वा मुद्दा आहे 12व्या दिवशी उदक कुंभदान क्रिया करावा. 13वा मुद्दा आहे 17 दिवसाच्या आत आसमान ज्यांना गंगेत टाकेल असेल अशा माणसाचं वर्ष श्राद्ध करावा. असा एकूण 18 मुद्द्याचा विषय गरुड पुराणात आहे. कधीतरी आलो तो तुम्हाला मांडेल, आज मांडणार नाही कारण मला बराच विषय पुढे मांडायचा आहे. विषय विठ्ठल विठ्ठल म्हणून शास्त्रामध्ये या ठिकाणी गोड गोड वर्णन आहे. बरंच आपल्याला बोलता येईल. म्हणून गरुड पुराण सांगतं मरणाऱ्या माणसानं 24 तास उपवास करून घ्यावा, नामस्मरण करून घ्यावा. आणि अशा मनुष्यानं शरीर उत्तर दिशेला जर सोडलं तर त्याला उत्तर यानामध्ये मरण्याचं या ठिकाणी फलश्रुती प्राप्त होईल. पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा गायीच्या गोठ्यात मरण आलं त्याला उत्तम प्रकारची गती प्राप्त केल्या जाईल. उत्तमची
सुंदर प्रमाण दिलेलं आहे. अंकुश महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची भोगील जीव खाणी. म्हणून गायीच्या गोठ्यात मरण आला तर उत्तम प्रकाराची गती प्राप्त केल्या जाईल. चौथा मुद्दा आहे, शालिग्रामाजवळ जर देह ठेवला तर उत्तम प्रकाराची गती प्राप्त केल्या जाईल. आणि पाचवा मुद्दा आहे, कंठात प्राण आला का मी इथे हात लावून मी संन्याशी असं म्हटलं का उत्तम प्रकाराची गती प्राप्त केल्या जाईल. कश्यप कुळामध्ये कश्यपाला 36 राण्या आहे, लग्नाच्या 13 आहे, पाटाच्या 23 आहे. असूये सुलंजका कुरंजका माया जगरा विग्रहाच्या विग्रदंडा असे 36 राण्यांची नावं आहे. आणि कश्यपाला या ठिकाणी असलेले 2 मुलं, एक अरुण आहे आणि एक गरुड आहे. अरुणाला जटायू आणि संपत्ती आहे आणि गरुड भगवान परमात्मा ही ब्रह्मचारी राहिलेले. आणि त्या भगवान परमात्म्यानं भगवान विष्णू परमात्म्याला विचारलेले प्रश्न फक्त 6 प्रश्न आहेत. 138 अध्यायचं गरुड पुराण आहे. त्याच्यामध्ये फक्त 6 प्रश्न विचारलेले. 2 मार्ग विचारले, 2 कर्म विचारले, 2 संस्कार विचारले. संपलं गरुड पुराण. विठ्ठल विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठ्ठल. त्याच्यात पहिला मुद्दा आहे, मरणाऱ्या माणसानं मरण जरी आपल्या हातात नसलं तरी मरणाऱ्या माणसानं, कारण शास्त्रामध्ये गोड वर्णन आहे. आईच्या गर्भामध्ये गर्भ निर्मितीला ज्या क्षणाला सुरुवात केल्या जाते, कपिल मुनी महाराज भागवतामध्ये बोलतात, नित्तळगार पाण्यामध्ये जसा खडा टाकला का बुडबुड्या यायला सुरुवात होते, तसा 1 दिवशीचा गर्भ आईच्या उदरामध्ये तयार केला जातो. कपिल मुनी महाराज भागवतामध्ये बोलतात, 10 दिवसाचा गर्भ झाला का अंड्यासारखं कवच तयार केल्या जातं. पुढे बेलाच्या फळासारखं या ठिकाणी पुन्हा कवच तयार केल्या जातं. आणि 1 महिना पूर्ण झाला का अंगावरती जसे केस आणि रोम असतात, एवढे बारीक अवयव ह्या गर्भाला फुटतात. ज्यांनी भागवत वाचलेलं असेल, श्रवण केलेलं असेल त्यांच्या लक्षात येईल. आणि 2ऱ्या महिन्याला पूर्ण अवयव विकसित होतात. आणि 3ऱ्या महिन्याला मुलगा का मुलगी याची अवयावरून जाणीव केल्या जाती, कपिल मुनी महाराज सांगतात. आणि 4थ्या महिन्याला सुरुवात झाली का त्या बाळाला भूक आणि तहान लागायला सुरुवात होते. म्हणून आईच्या शरीरामध्ये असंख्य नाड्यातून 1 नाडी बाळाच्या उजव्या खांद्यावरून काढून ऑटोमॅटिक आथरल्या जाते, टाकल्या जाते. आणि माते त्या बाळाच्या नाभी कमळामध्ये जोडल्या जाते. भागवतामध्ये त्याला आपेन नावाची नाडी आलेली आहे. किती नाड्या आहेत? शरीरामध्ये मुख्य 10 नाड्या आहेत. भागवतामध्ये गोड वर्णन आहे. 10 नाड्यामध्ये मुख्य 2 नाड्या आहेत. या शरीरामध्ये मुख्य 308 हस्ते आहेत. न मोडता न काढता आपाप खोलून खाटवरती मोकळ्या ठेवल्या जातात. असं गोड वर्णाने 308 हस्ते आहेत. म्हणून 4थ्या महिन्याला सुरुवात झाली का बाळाला भूक आणि तहान लागायला सुरुवात झाली का ऑटोमॅटिक आईच्या उदरातून 1 नाडी बाळाच्या उजव्या खांद्यावरून टाकल्या जाते. नाभी मंडळामध्ये 4थ्या महिन्यामध्ये फिट केल्या जाते. त्याला आपेन नावाची नाडी म्हणतात. आईनं खालेलं अन्न आणि पाणी त्याच्यातून मेन घटक त्या नाडीद्वारे सोडल्या जातो. आपेन नावाच्या नाडीद्वारे बाळ मोठं वाढायला सुरुवात करतं. 5वा 5.5 महिने किंवा 6वा महिना झाला का ते बाळ आईच्या गर्भामध्ये डुलायला लागतं, हलायला लागतं, आपाप हलायला सुरुवात करतं. 7व्या महिन्याला सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये बाळ गर्भामध्ये हालचाल करतंय, डुलतंय, याची जाणीव आईला केल्या जाते, आईला होते. आई चालत असली, झोपली असली तरी बाळ मध्ये हलायला डुलायला लागलं का आईला कळतं आता बाळ माझ्या उदरामध्ये हलू राहिलं, डोलू राहिलं. फार कपिल मुनी महाराजानं गोड वर्णन केले. आता आमच्या भागवत कथा भरपूर चालू झाल्या. उद्या मांडवड आहे, पुन्हा की झाडी एरणगाव त्या ठिकाणी रुकडुबा दादा रामकथाही चालू होणार आहे. भागवतात फार सूक्ष्म विचार केलेला आहे.
एवढं चिंतन मांडायला लागलो तर अर्धा पाऊण तास नुसता त्याच्यामध्ये जाईल. आणि 7वा महिना लागला का आईनं खालेलं आंबट तिखट खारट याची जाणीव त्या बाळाला होते. 7व्या महिन्यामध्ये मागील 100 जन्माचं चित्रपट बाळापुढे दाखवल्या जातं. आणि ते चित्रपट पाहिल्यानंतर ते बाळ भगवान परमात्म्याला हात जोडतं. फक्त मला आईच्या उदरातून एक वेळा फक्त तुम्ही एक वेळ करी या नावावे, एक वेळ करी या नावावे.